तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। आज आजच्या व्हिडिओमध्ये का नाही आपण घरगुती आणि साध्या सोप्या पद्धतीने का नाही एक असा चांगला म्हणजे कमी साहित्यामध्ये आणि का नाही जी आपल्या पायांना जो त्रास होत असतो का नाही उन्हाळ्याच्या दिवसामध्ये असा घरगुती जारी मासा आपण उपाय बनवणार आहे आणि एकदम साध्या सोप्या पद्धतीने बनवणार आहे। उन्हाळा दिवस चालू झाला की ह्या म्हणजे हवेतून जी फुफुटा येत असतो किंवा रस्त्याचा जो फुफुटा असतो आणि उन्हाळ्यातच आपल्याला पायांना का नाही भेगा पडत असतात। मग किती पण मेडिकल मधनी जर टुबा आणल्या डॉक्टरांना जरी दाखवलं का नाही तरी सुद्धा आपल्या पायांच्या भेगा जी भरी पडलेली असतात का नाही त्या बऱ्या होत नाहीत। आणि काय कायांना तर उन्हाळा पावसाळा हिवाळा तिन्ही ऋतू जरी असले तिन्ही ऋतूंमध्ये का नाही त्यांच्या का नाही अजिबात टाचांच्या भरी का नाही बऱ्या होत नसतात आणि जी सतत पाण्यात काम करत असतात त्यांना सुद्धा हा त्रास होत असतो। तर आपण एका ना असा एकदम जालिम असा उपाय करणार आहे, एकदम म्हणजे साध्या सोप्या पद्धतीनेच करणार आहे जिथं आपल्याला एकदम थोडासाच खर्च असू शकतो आणि प्रत्येकाच्या घरी का नाही ती साहित्य सुद्धा असतं असा का नाही आपण उपाय बनवणार आहे। एक आपल्या पायांना भरी ज्या पडलेल्या असतात भेगा पडलेल्या असतात त्याच्यासाठी आपण घरगुती मलम तयार करणार आहे, म्हणजे थोडक्यात काय क्रीम तयार करणार आहे आपण। तर चला आता बघूया ती आपण मलम जी तयार करणार आहे ना त्याच्यासाठी साहित्य काय काय लागते ते मी साहित्यात आपण बनवणार आहे। त्याच्यासाठी आपल्याला लागतात ह्या 2 मेणबत्त्या। बघा आता प्रत्येकाच्या घरी मेणबत्त्या असतातच। आता काय झालंय पहिल्याने आपल्या घरामध्ये का नाही आपल्याला रॉकेल सुद्धा मिळत नाही। पहिलं रॉकेल मिळायचं घरात दिवा असायचं त्याच्यामुळं प्रत्येकाच्या घरात मेणबत्त्या नसायच्या, पण आता लाईट जर गेली तर प्रत्येकाच्या घरात मेणबत्ती असतातच। 2 मेणबत्त्या लागतात आणि आपल्याला मोहरीचं तेल घरी जरी नसलं तर मेडिकल मध्येही आपल्याला मोहरीचं तेल मिळतंय आणि आपले थोडंसंच आणले बारकी बाटली ना तरी चालतं आणि आपल्याला खोबरेल तेल लागतं। आता ह्या मोहरीच्या तेलात मेणबत्त्यात आणि ह्या खोबरेल तेलात केमिकलचं अजिबात प्रमाण नसतंय आणि आपल्याला त्यासाठी एक लागणार आहे कोरपड। कोरपड तर ही इतकी आयुर्वेदिक आहे का नाही आपल्या चेहऱ्याला लावली केसांना लावली का नाही तरी सुद्धा ह्याचा भरपूर असा चांगला फायदा होतो। या केस सुद्धा आपली चांगली लांबसडक होत्यात, गळती थांबती आणि चेहऱ्यावरती आपल्या ज्या सुरकुत्या पडलेल्या असतात चेहऱ्याला जे खरबूडपणा असतो का नाही या कोरपडीने जात असतो। तर सगळ्यात अगोदर आपल्याला मलम बनवण्यासाठी काय करायचंय तर हे ना आपल्याला मेणबत्त्या आहेत ना पहिले ना खिसून घ्यायच्या। आता ह्या बारक्या खिसणीच्या साहाय्याने ही मेणबत्त्या मी खिसून घेते। एकदम मस्त असा ह्यो घरी केलेली क्रीम आहे ना वापरली का नाही तर आपल्या पायांना जी भेगा पडलेल्या असतात का नाही हे खरोखर 100% एकदम बऱ्या होत असतात आणि घरगुतीच करायची। दवाखान्यात सुद्धा जायची गरज नाही किंवा आपल्याला मेडिकल मधनी सुद्धा क्रीम आणायची गरज नाही। अशी मस्त असा हा का नाही घरगुती उपाय। दोन्ही मेणबत्त्या मी सगळ्यात अगोदर खिसून घेते। मेणबत्ती आता माझी खिसून झालेली बघा एकदम बारीक अशी करून घेतली आपण। मेणबत्ती खिसायला काय लय वेळ लागत नाही, एकदम मस्त अशा अगदी 2 दिवसात म्हणलं तरी तुम्हाला जरी संध्याकाळी जरी लावलं झोपताना की सकाळपर्यंत इतका भारी आराम पडतो का नाही पायांना। आणि जर ही सतत तुम्ही जर महिनाभर जर लावलं ना एकदम पूर्ण तुम्हाला भेगाच पडलेल्या नसत्याला असे प्लेनच टाच होणार तुमचे पाय होणार। मस्त अशी ही आपली आता मेणबत्ती खिसून झालेली आहे। कधी कधी असं का नाही उन्हाळ्यामध्ये का नाही इतक्या भेगा पडत असतात की त्याच्यातनी रक्त गळत असतं त्या बहीणमधनं। आता ही मेणबत्ती आपली खिसून झालेली। आता त्याच्यात आपल्याला घालायची ही कोरपड। आता ही कोरपड आपल्याला जी गर असतात ती गर आपल्याला काढून घ्यायचं आहे। कोरपड खाल्ली तरी सुद्धा चांगली असते बरं का, कारण ही काय एकदम आयुर्वेदिक मधली आहे। मस्त अशी ही केसांना जर रोज संध्याकाळी जर तुम्ही ज्या वेळेस आपल्याला केस धुवायचे तर त्याच्या आदल्या रात्री जर तुम्ही ही कोरपड जर केसांना लावली तर एकदम केस का नाही अगदी शिक काय धुतल्यावानी होत असतात, केसांना मऊपणा येतो, काळेपणा येतो आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे का नाही केसना लांब सडक होत असते।
आता ही आपल्याला ह्यातला गर काढून घ्यायचा आहे. असा भरपूर असा गर आहे ह्याच्यात. तुम्ही नुसतं ही गर पातळ जर करून जरी खोबरेल तेलात जरी टाकला का नाही तरी सुद्धा केसांना एक नंबर ह्याचा फरक पडतो. असं आपल्याला सगळा गर ह्याच्यात घ्यायचा आहे. बघा भरपूर असा घेतलेला आहे मी. कोरपड मोठी असल्यामुळं का नाही आपल्याला आता ही बघा कोरपडीचा गर काढून झालेला आहे आपल्याला. आता ह्याच्यामध्ये का नाही आपल्याला एक चमच्याना खोबरेल तेल घ्यायचं. मोहरीच्या तेलापेक्षा का नाही खोबरेल तेलाचं प्रमाण थोडंसं कमी घ्यायचं असतं. आता एक चमचा आपण खोबरेल तेल घेतलेले आणि आता मोहरीचं तेल घ्यायचं आपल्याला. मोहरीच्या तेलाने काय होतं लवकर फरक पडतो आपल्या पायांच्या भेगांना. मोहरीचं तेल घ्यायचं. आता इथं आपण एक चमचा खोबरेल तेल घेतलेलं आणि आता 1.5 चमचा आपल्याला मोहरीचं तेल घ्यायचं. म्हणजे खोबरेल तेलापेक्षा अर्धा चमचा जास्त घ्यायचा आहे. आता ही आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे सगळा. बघा एकत्र करायचं हे. जसं का आपण अशी क्रीम हेअर बनवायची का नाही की आपल्या सकाळी आंघोळ करताना जे आपण साबण वापरतो का नाही बघा दिवाळीत एकदम छान असा सुगंधी साबण असतो किंवा उठणं असतं. त्या पद्धतीने आपल्याला ही क्रीम बनवायची. मस्त याचा आधी आपल्याला ही घोटून घ्यायचे चांगलं. सगळं आता आपण ही एकत्र करून घेतलेले. कोरपड कसं आहे कोरपडीचं गर येत नाही असं चिकट असते. आता प्रत्येकाच्या दारात कोरपड असते असं नाही. किंवा आता कोरपड आहे का नाही खेड्यापाड्यात नाही का नाही लगेचच मिळत असते पण शहरात व्हायच कमी प्रमाण असते. किंवा आता प्रत्येक जण आहे का नाही आपल्या गॅलरीमध्ये तर लावत असते. आणि जरी नसली तरी का नाही मेडिकलमध्ये का नाही आपल्याला अलोवेरा जेलची बाटली मिळते ती वापरली तरी सुद्धा चालतंय. आता हे सगळं मिश्रण बघा मी एकजीव करून घेतलेले. कोरपडीचा गर, खोबऱ्याचं तेल आणि मोहरीचं तेल आणि मेणबत्ती छान असं केलेले एकजीव. आता इकडे चूल सुद्धा पेटवलेली मी आणि त्याच्यावरती कढई ठेवली. कुठलं पण भांड वापरून तुम्ही जरी ही क्रीम तयार केली का नाही तरी चालतंय. लोखंडाचं घेतलं तर एकदम चांगलं असतंय आणि जर लोखंडाचं नसेल तर आपली कढई वापरली तरी पण चांगलं. पण ह्यानी नाही एक नंबर असा आपल्याला ज्या हातांना पायांना भेगा ज्या पडतात का नाही ह्याचा खूप असा का नाही फायदा होतो. फरक पडतो 100% पडतो. आता चांगली कढई गरम करून घ्यायची आपल्याला. एकजीव केलेलं मिश्रण आहे ना आपण ह्याच्यामध्ये टाकायचं. आणि चांगलं हे आपल्याला हलवून घ्यायचंय. मस्त अशी क्रीम आपल्याला तयार करायची. ह्याच्यापासून मिश्रण आपलं तयार झालेलं आहे बघू शकता तुम्ही. एकदम मस्त अशी उकळी सुटलेली. आता ही आपण आहे ना एका वाटीत ओतून घ्यायचं. ती फुटल्यामुळं का नाही एकदम मस्त अशी का नाही उकळी फुटलेली. आता ही वाटीत जी मिश्रण सगळं वाटलेलं आहे का नाही
ते आपल्याला गार करून द्यायचे आणि एक 10 ते 15 मिनिटात आहे का नाही मिश्रण गार होईल तोपर्यंत कसं कसं लावायची ही क्रीम मी तुम्हाला माहिती सांगते। गार होत होत आलेली आहे, एकदम कलर ह्याचा पिवळा धमक झालेला आहे, अजून ही गार झाली पाहिजे म्हणजे पूर्ण क्रीम अशी आपली तयार होत असते। तोपर्यंत ती कशी लावायची ह्याची थोडी मी माहिती सांगते तुम्हाला। काय संध्याकाळी का नाही आपण हातुरणावर बसलो का नाही म्हणजे झोपण्या अगोदर आहे का नाही ही क्रीम आपल्याला पायाला लावायची, पण त्यासाठी अगोदर आपल्याला काय करायचंय आपलं पाय आहेत ना स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं। कसं धुवायचं तर सोमट पाणी करायचं आणि त्यात थोडंसं मीठ टाकायचं आणि त्या मिठाच्या सोमट पाण्याने का नाही आपलं सगळं पाय स्वच्छ धुवून घ्यायचं, कापडाने पुसून घ्यायचं आणि मग ही क्रीम आपल्या पायाला लावायची। आता ही क्रीम रोज संध्याकाळी लावायची, तुम्हाला दुसऱ्या दिवशी 100% का नाही तुमच्या भेळी जे पायांना भेगा पडतात का नाही ह्याचा तुम्हाला एकदम मस्त असा फरक जाणवणार। आणि आता आहे का नाही आता ही जर आपण क्रीम पायाला लावली तर आपल्या हातुरणाला चिकटती, म्हणून काय करायचं एक कापड गुंडाळायचं, नाही तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे का नाही आपण जी पायामध्ये सॉक्स घालतो किंवा एखादी कॅरी बॅग घालायची आणि झोपायचं, कारण मग ते हातुरणाला बी लागत नाही, कारण मेणबत्ती असल्यामुळं आणि मेणबत्ती आणि खोबऱ्याचं तेल आणि आपलं मोहरीचं तेल म्हणजे ह्याच्यात सगळा तेलकटपणा असल्यामुळं का नाही ते हातुरणाला लागल। त्याच्यामुळे आपल्याला काय करायचंय कॅरी बॅग पायात घालायची, नाहीतर मग कापडाने असं आपलं पाय गुंडाळायचं आणि मग निवांत असं झोपायचं। दुसऱ्या दिवशी तुम्हाला फरक एकदम सुंदर असा जाणवणार आहे आणि कमीत कमी ही जी क्रीम तयार आपण जी केलेली आहे का नाही ही महिनाभर वापरायची, 1 नंबर फरक पडणार पायांना। कुणाकुणाला असं ना हातांना असं जळवात असतो बघा, जळवात असल्याच्या नंतरने सुद्धा का नाही आपल्या हातांना सुद्धा चिरण्या पडत असतात, पायांना भेगा पडत असतात, तर हा उपाय तुम्ही घरगुती करून बघा, 100% आपल्याला फरक पडत असतो। थोडा वेळ अजून आपण थांबणार आहे म्हणजे ही क्रीम ना पूर्ण अशी का नाही एकदम दिवाळीतला कसा मोती साबण असतो त्या पद्धतीने बघा निघणार आहे। आता अजून आपण 5 मिनिटं थांबूया। 5 मिनिटं झालेली इथं आणि अशी ज्या पद्धतीने क्रीम लावायची का नाही मी जशी तुम्हाला माहिती सांगितली की संध्याकाळी आपल्याला हातुरणावर बसल्यानंतर झोपण्या अगोदर ही क्रीम लावायची आणि स्वच्छ पाय धुवून लावायची। तर आता ही वाटी बघा, वाटीत आपण जी गार करायला हे जे मिश्रण ओतलं होतं का नाही एकदम असं त्याचा बघा मऊ कसा मस्त अशी क्रीम तयार झालेली एकदम साबणासारखी, तसा मस्त असा साबण तयार झालेला आहे ह्याचा। तर ह्याच्यात काय काय वापरलं आपण तर फक्त खोबरेल तेल, मोहरीचं तेल आणि आपण कोरपडीचं गर घेतलं। आता ही एकदम छान अशा हाताला सुद्धा बघा चिटकत नाही, मस्त असं ही साबण तयार झालाय, जसा आपला दिवाळीत मोती साबण आपण कसा वापरतो त्या पद्धतीने ही तयार झालेली क्रीम आहे। आजची जर ही आपल्या पायांना भेगा पडलेल्यासाठी मी जी ही क्रीम तयार केलेली आहे ती कशी काय झाली का नाही, आजचा जर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, भरपूर शेअर करा आणि भरपूर सबस्क्रायबर करा आणि ही क्रीम आमची कशी काय झाली का नाही ही कमेंट मध्ये नक्कीच कळवा आणि फरक पडतोय का नाही हे सुद्धा मला कमेंट मध्ये कळवा। चला भेटूया परत अशाच व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत धन्यवाद।